मी आज बनवते आहे भरलेल्या वांग्याची भाजी. तर वांग्याची भाजी बनवण्यासाठी शेंगदाण्याचा कूट घेतला आहे. त्याच्यामध्ये आईने दिलेला काळा मसाला टाकला आहे मी 3 चमचे. थोडीशी वांग्याला कलर भाजीला येण्यासाठी मी इथं मिरची पावडर टाकली आहे 2 चमचे. आता थोडीशी हळद टाकली आहे याच्यामध्ये. आता थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये आणि सर्व व्यवस्थित हे करून घ्यायचं आहे. आता आपल्याला थोडंसं पाणी पण ॲड केले मी त्याच्यामध्ये. थोडंसं पाणी हे करून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. पहिलं थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. लागलंच तर अजून थोडंसं कोरडा मसाला लागत असेल हाताला तर परत थोडंसं पाणी आपण त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे अशा पद्धतीने. आता सर्व मिश्रण जे आहे वांग्याच्या भाजीला आपण केलेलं शेंगदाण्याच्या कुटाचं ते व्यवस्थित सर्व हाताने असं एकजीव करून घ्यायचे. ह्याने काय होतं, कढईमध्ये तेलात कोरडा मसाला भरला तर तो मग जळत नाही आणि व्यवस्थित फोडणी पण बसते आणि भाजी हवी तशी आपल्याला वांग्याची तयार होते. आता इथं 4 वांग्यांच्या मी अशा खापा करून घेतल्या. त्याच्यामध्ये असं मीठ भरले. मीठ भरल्याने काय होतं, भाजी चवीला वांग्याची छान लागते आणि पूर्ण मीठ हे आपण जो रस्सा म्हणजे जे पाणी आपण ओतणार आहे त्याची ग्रेव्ही जी तयार होणार आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित हा उतरला जातो. आता अशा पद्धतीने मी बाकीचे वांगे भरून घेत आहे. तर बाकीचे वांगे पण अशाच पद्धतीने आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे. आणि तुम्हाला जर ही वांग्याची रेसिपी माझी आवडली तर मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी तुम्हाला वांग्याच्या भाजीसारख्या अनेक रेसिपी ज्या मी नेहमी घरामध्ये बनवत असते तशा पद्धतीच्या अनेक रेसिपी मलाही देखील तुमच्याबरोबर शेअर करायला आवडेल. आणि तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा की वांग्याच्या भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली. अशा खूप साऱ्या रेसिपी मी लवकरच तुमच्याबरोबर तुमच्यासाठी ह्या चॅनलवर घेऊन येईन. त्यामुळे पटकनी लाईक, शेअर आणि सबस्क्रायबर करा चॅनलला, जेणेकरून मला देखील छान छान रेसिपी तुम्हाला दाखवण्यासाठी घेऊन येता येतील. तर मी अशा पद्धतीने सर्व वांगी व्यवस्थित अशी मसाला भरून घेतलेला आहे. आता थोडासा जो मसाला उरलेला आहे तो मसाला आपण जेव्हा आपण कढईमध्ये टाकू त्याच्यावरून आपल्याला हा मसाला टाकायचा आहे. आता कढई ठेवली मी, त्याच्यामध्ये 2 पळ्या फक्त आपल्याला तेल टाकायचं. ते 2 पळ्या मी इथं तेल टाकून घेतले व्यवस्थित. गॅस थोडासा आपल्याला मीडियम ह्याच्यावर ठेवायचा आहे. तेल गरम झालं की लगेच आपल्याला त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची. मोहरी तडतडायला लागली की आपल्याला त्याच्यामध्ये थोडासा नॉर्मल असा जो आपण भाजीसाठी खोबरं आणि लसणाचं जे वाटण केलेलं असतं ते टाकायचे. आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडासा असा कढीपत्ता टाकायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला ते वाटण आहे ते जळू नये म्हणून आपल्याला लगेच ही वांगी जी भरलेली आहे ती व्यवस्थित आपल्याला अशी कढईमध्ये टाकून घ्यायची आहेत. अशा पद्धतीने तो उरलेला वरचा मसाला देखील आपण असा कढईमध्ये टाकून घेतलेला आहे. आता आपल्याला छान असं आहे ना पूर्ण वांगे जी आहेत ना ती पळीने व्यवस्थित पद्धतीने आपल्याला अशी हलवून घ्यायची आहेत. वांगी व्यवस्थित हलवून घ्यायची जेणेकरून जे तेल आहे ना ते पूर्ण वांग्यांना असं व्यवस्थित लागलं पाहिजे आणि ते पूर्ण मसाला वगैरे खोबरं लसणाचं वगैरे ते वाटण सगळ्या वांग्यांना असं व्यवस्थित लागलं पाहिजे. त्याच्यासाठी मी सर्व वांगी अशी व्यवस्थित हलवून घेतली आहे. आता तुम्हाला किती पाणी लागतं त्यानुसार तुम्ही वांग्याच्या भाजीमध्ये पाणी टाकायचं. तुम्हाला जास्त पातळ भाजी करायची असेल तर तुम्ही त्यानुसार पाणी टाका. आता मला इथं जास्त पाणी टाकून अशी पातळ भाजी करायची नाही आहे. मला थोडंसंच असं रस्सा बनवायचा भाजीचा. त्याच्यामुळे मी जे ताटामध्ये आपण वांग्याचा मसाला हे केलं तर ते ताट व्यवस्थित त्याच्यामध्ये असं धुवून टाकायचं. पळीने व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे जेवढी भाजी तुम्हाला बनवायची जेवढी घरात तुमच्या भाजी लागते त्या अंदाजानुसार तुम्ही पाणी टाकू शकता. आता मला इथं जास्त सुक्कं आणि जास्त पातळ असं बनवायचं नाही आहे, मीडियम असं बनवायचं आहे. त्याच्यासाठी मग मला लागतं तेवढं पाणी हे केले. त्याच्यात झाकण ठेवायचं 5 मिनटं व्यवस्थित. त्याला बघा किती छान पद्धतीने अशी उकळी आलेली आहे. त्याच्यावर मस्त असं हलवून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं हलवून घेतले. बघू शकता तुम्ही वांग्याला लाल मिरची पावडर टाकल्यामुळे किती छान आणि व्यवस्थित असा कलर देखील आलेला आहे.
आता आपलं वांगं हे 5 मिनटानंतर व्यवस्थित असं शिजलेलं आहे आणि बघू शकता मी खूप थोडं पाणी टाकल्यामुळं मला अशी रबरबीत भाजी हवी होती. त्या पद्धतीचं वांगं आपलं झाले. आता वरून अशी मस्त कोथिंबीर टाकायची आहे आणि अशी कोथिंबीर टाकून घेतल्यानंतर हे वांगं अगदी चवीला खूप छान पद्धतीचं आणि व्यवस्थित आणि मस्त लागतं. तुम्ही देखील अशा पद्धतीचं वांगं